येत्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. ज्यांना कुणाला श्री शिवलीला अमृत पारायण करायचं आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. आता हे पारायण कसे करावे, पारायणाचे नियम काय आणि त्यासाठी संकल्प कसा घ्यावा, तर हे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हे पारायण 7 दिवसाचं असणार आहे. येत्या 9 फेब्रुवारी पासून म्हणजेच सोमवारपासून हे पारायण सुरू होणार आहे. 7 दिवस ते पारायण चालणार आहे आणि महाशिवरात्री म्हणजेच 15 फेब्रुवारीला त्या पारायणाचा शेवटचा दिवस असणार आहे. कुटुंबातील सुख शांतीसाठी, आरोग्यासाठी, समाधानासाठी तसेच श्री शंकर भगवानाच्या प्राप्तीसाठी हे शिवलीला अमृत ग्रंथाचं 7 दिवसांचं पारायण केलं जातं. तर हे पारायण कसे करतात ते बघूया. हे पारायण स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. या ग्रंथात एकूण 14 अध्याय आहेत. तर दररोज आपल्याला 2 अध्याय वाचायचे आहेत. तर असे आपले 7 दिवसांचे 14 अध्याय कंप्लीट होतील. अध्याय वाचताना ते हळू आवाजातच वाचावे, पण मनातल्या मनात वाचू नये. या ग्रंथाचं वाचन हे पहाटेच्या वेळी करावे किंवा 12च्या आत तुम्हाला जमत असेल तर ते वाचन तुम्ही संपवावे किंवा तुम्ही ते प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी देखील वाचू शकता. या संपूर्ण पारायणात तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे, ज्यामध्ये कांदा लसूण नसावे आणि तुम्ही मद्यपान किंवा मांसाहार करत असेल तर तेही करू नये. जर एखादी इच्छा असेल म्हणजे इच्छा प्राप्तीसाठी तुम्ही जर हे पारायण करत असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्या दिवशी संकल्प करावा लागतो. संकल्प कसा करावा तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. संकल्प घेतल्यानंतर दररोज वाचण्याच्या अगोदर पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. त्यानंतर जेव्हा पण तुम्ही वाचनाला सुरुवात कराल, सर्वप्रथम ओम नमः शिवाय किंवा सांब सदाशिव या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. या पारायणासाठी तुम्हाला असं वेगळी पूजा मांडायची गरज नाही. तुम्ही महादेवाचं सकाळी उठून महादेवाचा अभिषेक करू शकता आणि बेलपत्र त्यांना आवर्जून वाहायचं आहे. पांढरं पुष्प, पिवळं कण्हेरचं फूल हे सुद्धा तुम्ही त्यांना वाहायचं आहे. आणि त्यानंतर हे 7 दिवस तुमचे अध्याय झाल्यानंतर समाप्तीचा दिवस महाशिवरात्री आहे. पण त्या दिवशी आपले उपवास असल्यामुळे आपण त्या दिवशी महानैवेद्य दाखवू शकत नाही. तरी आपण 16 फेब्रुवारीला महानैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्ही जो पण महानैवेद्य करणार त्यामध्ये पुरणपोळी आणि दहीभात नक्की ठेवा. नैवेद्य दाखवून महाआरती करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले हे 7 दिवसाचं पारायण करायचं आहे आणि 8व्या दिवशी आपल्याला त्या पारायणाचं उद्यापन